दोन खेळाडू ओपनर म्हणून आलेले आहेत आणि जयदास मडवी जे सलामीचं पॉवर प्लेचं पहिले षटक हातात आहेत. हो बघा पहिलाच बॉल वाईड यॉर्कर, चांगली सुरुवात करत असताना जयदास मडवी प्रचंड रेग्युलर क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे. बरेच खेळाडू त्यांच्याही तालमीत घडलेत. मजा येईल कारण खूप चांगली हे दोन्ही संघ भरपूर अनुभव त्यांच्याकडे आहे आणि लेजंड सगळेच खेळाडू. पुन्हा एकदा यावेळेस थोडीशी लेथ अजून थोडी आतमध्ये घेतली आणि लेफ्ट हॅस्टला काढणारा बॉल अजून टर्न होत आहे. सुरुवात दर्जेदार करत असताना मैदानामध्ये लगातार दोन निर्धाव चेंडू, ते देखील प्रकाश वाघे जे नेहमी दर्जेदार सुरुवात करून देतात मोरबे संघासाठी. परंतु आज त्यांना सुरुवातीला शांती केल्या पहिल्या दोन बॉलमध्ये. जयदास मडवी आपल्या अनुभवाचा वापर करत असताना फुलर लेंथ वरील ही गोलंदाजी. यावेळेस लेंथ थोडी पाठीमागे राहिली. ओरपीच झाल्याने बॉल चालला डीप मधून मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगतायत एक टप्पा सीमा पलीकडे हा चौकार. आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. खूप चांगले हे संगीत. चला पंच एक मिनिट आपण चेक करूया. आपल्याकडे लाईव्ह टेलिकास्ट आहे. जर ऑब्जेक्शन्स आले तर सुरुवातीला हे डाऊट्स क्लिअर झाले पाहिजेत. हे सन्माननीय नामदेश्वर जमदार आणि रमेश पवार राहू यांचा अगदी हा निर्धार आहे, कारण अन्याय कोणावरच होऊ नये. चेक केलं जात असताना डिसिजन पेंडिंग आपण ठेवतो. उमरोली संघासाठी बंपर ऑफर आलेले आहे. माजी सरपंच सन्माननीय यस इट्स अ 6 हा षटकार मिळेल. अरे दादा लाईव्ह खोटं नाही बोलणार. ये बघायला येतं काही आहे. चला नजर धोका खाऊ शकते परंतु कॅमेरा नाही. होतं कधी कधी आपण गडबडीत असतो, बोलण्यात व्यस्त असतो आणि तो षटकार आलेला आहे. हा फुलटॉस बॉल पाठवला डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. याच्या अगोदर षटकार तुम्ही पाहिला आणि त्याच्या नंतर हा दमदार चौकार. उमरोली संघाला ऑफर आहे. जर सामना त्याने जिंकला तर 2 बियर बॉक्स आणि 5,000 ही मोठी बंपर ऑफर आहे. यावेळेस लेन चांगली कट केल्या बॉलला पाठलाग सुरू झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे. चांगला उचलून थ्रो लगेचच केलेला आहे. रन मिळतील या बॉलवर जरूर. सुरुवात थोडीशी शांत होती परंतु त्याच्या नंतरचे 3 बॉल ज्यामध्ये एक षटकार, एक चौकार, एक डबल अशा 12 धावा आलेल्या आहेत मागील 3 बॉलमध्ये. त्यामध्ये जे पहिले 2 डॉट बॉल आले त्याची रिकव्हरी केली बॅट्समन. अगदी बघू शकता आपण प्रकाश वाघे वाघासारखी डरकरी फोडत असणारी ही सुरुवात त्यांची दर्जेदार मैदानात राहिली आहे. हा तर फुल टॉस होता. इनफिल्डच्या वर बॉल चढलाय डीप मध्ये कव्हर्सला. आणखी एक चांगला फटका अगदी मुख्य व्यासपीठाकडे आलेला जमिनी समांतर चौकार. खूप चांगलं WTCचं लाईव्ह टेलिकास्ट मैदानामधील तेवढ्याच चांगल्या अगदी ज्या फ्लोट स्लाइड्स आपण बघतो भरपूर प्रकाशमय झालेला आहे. मैदानामध्ये स्पष्ट दिसते बॉल. इतकं चांगल्या लाईट्स तुम्हाला बघायला मिळतील. सद्यस्थितीमध्ये आपण बघतो पहिलं षटक जे समाप्त झालं पॉवर प्लेस आणि त्यामध्ये
एकंदरीत धावा आले 16. बॅटिंग करत असताना मोर्वे 40+ या संघाच्या सुरुवात आज फार चांगली झालेली आहे. अगदी आपण बघू शकतो कारण सुरुवातीला 2 निर्धाव चेंडू आले होते, असं वाटलं होतं की गोलंदाजी चांगली होते आणि त्याच्यानंतर जसा एक स्कोरिंग शॉट आला, एक चांगला आत्मबल, जे कॉन्फिडन्स लेवल हाय झाला नाही, उपयुक्त केलं पहिलं पॉवर प्ले जे आपला नावी केलं फलंदाजांनी. बॅट्समन होते प्रकाश वाघे, ज्याने पहिले 6 बॉल खेळ 16 रन त्यांनी केलेले आहेत आणि आता सध्या काशीनाथ वाघे यांना तुम्हाला बघायला मिळतील. थोड्या दिवसा अगोदर याच मोर्बे 40+ मेंबरचं आपण रजनी स्पर्धेचं आयोजन बघितलं. हो, बाउन्सर अटेम्प्ट केला आणि खेचून लगावलेला हा लॅप शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेगला आलेला हा चौकार. धावसंख्येचा वेग वाढलेला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण दत्ता मडवी यांना गोलंदाजी करताना पाहतोय आणि हा पहिलाच बॉल त्यांच्यावर आक्रमण झालंय. स्वागत केलंय चौकारानं बॅट्समन्स मैदानामध्ये आपण बघतो काशीनाथ वाघे, जे नेहमी एक दर्जेदार सुरुवात करण्यासाठी त्यांना मानलं जातं आणि तीच दर्जेदार सुरुवात अगदी त्यांनी आता रणांगणामध्ये केलेली आहे. कसा राहील कमबॅक, तुला वेग आल्टी पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. याच्या अगोदर अगदी बघितलं लेफ्टी आहेत, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी, हा बॉल तुम्ही पाहिला आणि चौकाराचं प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे. तर डॉट बॉलनं निर्धाव चेंडून रणफलक थांबलेला आहे. सद्यस्थितीमध्ये 20 धावा अगदी बघायला मिळत आहेत ऑन बोर्डवर. हो, यावेळेस थोडंसं खेचून खेळायचा प्रयत्न लेन पाठीमागे ठेवत असताना दत्ता मडवी आपल्याकडे असलेला अनुभव आता सध्या पणाला लावतोय. पहिला बॉल थोडासा बाउन्सर अटेम्प्ट केला, परंतु त्याच्यानंतर गुड लेंथवर केलेली गोलंदाजी थांबवलाय काही क्षणार्धासाठी काशीनाथ वाघेना. लगातार अगदी बघितलं 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. पहिला बॉल चौकार आला होता. ऍक्शनवर रिॲक्शन होणं गरजेचं असतं या खेळामध्ये, तेच रिॲक्शन्स खरं तर बघायला मिळाले आहेत दत्ता मडवी यांची. फोल्डिंग मध्ये सध्या सजावटी सुरू आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर बघायला मिळेल. फिल्डर आहेत डीप काव कॉर्नरमध्ये, डीप मध्ये लॉंग ऑफ अशी सध्या फिल्डिंगची ही रचना केलेली आहे. इन साइड ऑफ द सर्कल आपण पाहिलं तर शॉट मध्ये कव्हर आहेत. अगदी बघितलं आपण तर मिड ऑफ आहेत कारण समोर लेफ्टिंग खेळाडू आहेत आणि सध्याची ही फिल्डिंगची पोझिशन सध्या सेट केले जात आहेत. परंतु थोडा वेळ खर्च करत आहेत आपण उमरोली संघ मैदानामध्ये. लक्षात घ्या 20 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत 4 षटकं फेकण्यासाठी आणि संपूर्ण इनिंग तुम्हाला 25 मिनिटांमध्ये संपवायचे. त्यामुळे कोणतेच एक्सक्यूज नाही आहेत, तुमची कोणतीही कारणं स्वीकारली जाणार नाही फिल्डिंग करत असताना वेळेच्या बाबतीत. बाच्या राडारमध्ये हा बॉल घेतलाय, फक्त उंच गेला हा बॉल, कोणती चूक झाली नाही, क्षेत्ररक्षकांना टिपला जाईल. नरेश मडवी यांना आपण पाहिला आणि उत्कृष्ट झेल आणि टिपलाय पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत नरेश फडके. जेव्हा 40+ ला सुरुवात झाली तेव्हा नरेश फडके यांच्यावर भरपूर संघ अवलंबून राहायचा आणि जसं टीम मध्ये प्रकाश वाघे आणि काशीनाथ वाघे या 2 खेळाडूंना दमदार एंट्री केली, त्यांचं प्रदर्शन दिलं. नरेश फडके यांचं अगदी जबाबदाऱ्या असतात नेहमी त्यांच्या खांद्यावर, परंतु त्या थोड्या कमी झालेल्या आहेत. यस, तर हर्षल एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आणि या स्पर्धेचे आमचे सह आयोजक आणि वाकडी संघाचे 40+ पार्टनर दमदार खेळाडू होता कोच शशिकांतभाई खुटले यांचं आगमन आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल सन्माननीय चंद्रकांत चौधरी साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. मागील बॉलवर विकेट आले होते, त्याच्यानंतर लाऊडली अपील तिथे झालेली आहे आणि पंच सांगतात की लेग्स बायच्या स्वरूपाने रन जोडली जाईल. सांगी कोट्यामध्ये 1 रन. चढा ओढ सध्या सुरू असताना कधी धावसंख्येचा चढ कधी उतार बघायला मिळते. सध्या अप अँड डाऊन क्रिकेट हा सुरू असताना असं वाटलं होतं की भरपूर रन्स बनत होते आणि त्याच्यानंतर धावसंख्येचं टोटल
21 अवे फ्रॉम द बॉडी. काय बॉलिंग होते या षटकामध्ये. दत्ता मडवी पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्याच्यानंतर गोलंदाजीचा दर्जा त्याने सुधारला आणि नंतरच्या 5 बॉलमध्ये ती फक्त लेग्स बायची रन होती. म्हणजे एकंदरीत या ओव्हरमध्ये 5 रन आलेले आहेत आणि एक महत्वाची सफलता उमरेली संघाला कमबॅक करून देणारे षटक राहिले. गुड बॉलिंग. तसेच विश्वनाथ शेठ पाटील वाकडी की आपण मित्रांनो वाकडीमध्ये कधी आलात विश्वनाथ शेठ यांना संपर्क करा, कारण त्यांचा तोतापुरी चांगल्या आंब्याची बाग आहे मित्रांनो आणि प्रत्येक गावामध्ये वाकडीमध्ये खऱ्या अर्थाने भेट त्यांच्यामध्ये दिली जाते. विश्वनाथ शेठ आपलं सहर्ष स्वागत. रॉकस्टार यंदा हापूस आंबा 1200-1500 इतका रेट त्याचा आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे येऊ असं आम्हाला वाटतं साहेब. चला मॅच मध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. पहिल्या षटकामध्ये 16 होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 आणि 1 विकेट. उमरेली संघ तुम्ही ओव्हर संपल्यानंतर 2-2.5 मिनिटं असेच घालवता. त्यामुळे तुम्हाला 1 मिनिटाच्या आत, कारण एकच एंड आपण खेळतो त्यामुळे मला वाटत नाही की प्रत्येक वेळी तुम्ही एकत्र आलेच पाहिजेत. कारण मैदानामध्ये येण्या अगोदर मागील 3 दिवसामध्ये खेळ कसा सुरू आहे, 40+ मध्ये किती रन बनतात, त्यात किती धावा डिफेन्स होता त्याचा अंदाज घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरलेत. आणि हा खडेकडे दिशा दिली फटक्याला. बघा जमिनी समांतर बॉल चालला होता, पायाच्या समान अगदी हा बॉल होता, उंची त्याची होती आणि फुटबॉल स्ट्राईकनं बॉल तिथे अडवलाय. चौकार जरूर वाचवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघा मिळालं. 2 धावा पहिल्या बॉलवर अगदी बघतो आपण. याच्या अगोदर दत्ता मडवीनं आपण पाहिलं आणि आता दत्ता पाटील जे बॉलिंग ट्रॅकवर सज्जेत. रणफलक अगदी पोहोचला 23. उंच खेळायचं होतं बॉल, अगदी बॉल चालला डीप मध्ये, शॉर्ट मध्ये मिड विकेटला 1 रन बनली. गुड फिल्डिंग रमेश पाटील. रमेश पाटील जे तिसऱ्या षटकामध्ये आहेत. चांगला बॉल मागे तुम्हाला बघायला मिळाला असेल. ड्राईव्ह करत असताना बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑफला. 1 रन बनली. दुसरी साठी निघालीत कारण ओव्हर थ्रो झालाय. जोपर्यंत कलेक्शन होऊन थ्रो होईल तोपर्यंत 2 रन पूर्ण होत आहेत. धावसंख्येचा एकंदरीत टोटल या 2 धावांच्या मदतीने संघ अजून पुढे चाललाय. अगदी बोर्डवर तुम्हाला 26. मागील मॅच मध्ये जर बघितलं आपण 41 धावांचं आव्हान होतं 41चं आणि तेव्हा त्या धाव्यांमध्ये अगदी बघितलं खूप चांगल्या पद्धतीने चेस झाल्या, परंतु आता रन वाढवावे लागतील. बाच्या रडार मध्ये बॉल आलाय, इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा धमाका षटकार. सलामीला आलेले प्रकाश वाघे 2 षटकार 2 चौकारण्याच्या बॅटमधून आलेले आहेत, 2 डबल ही. त्यामध्ये त्यांचा वैयक्तिक टोटल आहे 24 आणि सांघिक टोटल आपण बघितलं तर जवळपास आता 32 वर होता. पुन्हा एकदा पिकअप शॉट खेळायचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉलची ते सांगता होईल. 2 डबल 1 सिंगल 1 6 1 डॉट असं चित्र आपण या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं. एकंदरीत 11 धावा आलेल्या आहेत. 32 ऑन बोर्ड वर सध्या बघतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लेन पाठीमागे ठेवली, टॉप एज लागले, परंतु फरक काय पडेल. बॉल चालेल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. हा नशिबाचा चौकार. 4 रन. याच्यानंतर लढत होईल विनर वर्सेस विनर. याच्यानंतर लढत तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानंतर सी गटातील जो रेग्युलर क्रिकेट आहे तो रेग्युलर गटाला सुरुवात होईल. सामना होईल स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि गावदेवी पाली अशी लढत होईल. त्यामुळे त्याही टीम्स आपण तुम्हाला वेळेवर यायचं. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये सुरू असताना स्कोरिंग अनालिसिस स्कोर कार्डकडे थोडं लक्ष केंद्रित करूया. प्रकाश वाघे यानं उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 2 6 2 4 2 डबल
असं त्यांनी वैयक्तिक टोटल केलेलं आहे 24. काशीनाथ वाघे याने 4 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्यानंतर नरेश फडके याने वैयक्तिक 3 धावसंख्येचा एकंदरीत टोटल पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन बॅटिंग करत असताना आपलं नावी केलं होतं उमरोली संघानं मोरबे संघाने. त्याच्यानंतर उमरोली संघाचं दुसरं षटक जे कमबॅकिंग राहिलं होतं दत्ता मडवीचं त्याच्यामध्ये 5 रन आले होते आणि जसं रमेश पाटील आले बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये हाणामारी केली. मोरबे संघाने 15 रन वसूल केलेले आहेत. 3 ओव्हरनंतर 36 वर 1 गुड स्टार्ट मैदानामध्ये मोरबी 40+ संघाचं. दत्ता मडवी डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावत असताना बॉल चालला लॉफ्ट केलाय डीप मध्ये लॉंग ऑनला 1 रन बनत असताना अगदी बघितलं आपण संतोष होते. नरेश यांना माहिती आहे की धमाक फार चांगलेले आहेत. पार्टनरशिप पुढे बिल्ड करावे लागेल तर अजून चांगलं स्कोर कार्ड बनेल. परंतु सध्या टीम उमरवलीला या मॅच मध्ये रन जर वाचवायचे असते तर डॉट बॉल्स आणि विकेट्स त्यांच्यासाठी देखील तेवढ्याच महत्वाच्या. खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप सध्या पुढे पुढे चाललेली आहे. धावसंख्येचं टोटल चांगलं बनलंय. उंच गेला हा बॉल 2 खेळाडूंच्या मधून गॅप मध्ये एक्झिक्यूट केलेला हा फटका. 1 टप्पा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने पण चांगला इशारा करतील. रन मिळतील 4 चौकार. प्रकाश वाघे सुरुवातीला शांत होते आणि त्याच्यानंतर अशांत केलं गोलंदाजांना. बॅट काय फिरते अगदी बघितलं आपण. बॅट अँड बॉल मध्ये जरूर कॉन्टॅक्ट नाही यावेळेस परंतु बॅटचा वेग स्पीड जो फार महत्वाचा असतो आणि ते अगदी बघायला मिळालं. 12 बॉल मध्ये 32 धावा त्यांच्या झालेल्या आहेत. धावसंख्येचं टोटल एकंदरीत आहेत 41-41 जो आजचा हायएस्ट टोटल आहे. पुन्हा एकदा त्या दिशेनं का खेळाडू थांबवतील बॉलला याचं उत्तर होतं नाही. पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मधून 1 टप्पा सीमा पलीकडे चौकार. सलग अगदी बघितलं ना आपण तर ही तुफान याने आक्रमक खेळी आहे प्रकाश वाघे यांची. हेही षटक अगदी बघितलं थोडं महागडं होत चाललंय. ज्या दत्ता मडवी यांनी दुसरं षटक 5 धावांचं फेकलं होतं परंतु आता त्याच एरियामध्ये वारंवार फटके येत आहेत तर ऑन साईडला 4 खेळाडूंना आता बोलवलंय. डीप मध्ये मेडॉन अगदी आपण बघितलं मेडॉन आहे तरी देखील लॉंग ऑन पाठीमागे बोलवलंय. डीप काऊ कॉर्नर डीप मध्ये मिड विकेट 1 खेळाडू बॅकवर्ड मध्ये स्क्वेअर लेगला 4 खेळाडूला ऑन साइड मध्ये 1 एक्स्ट्रा कव्हर आउटसाइड ऑफ द सर्कलची विवाह रचना. शॉर्ट लेंथ होती बॉल उंच गेलाय परंतु सध्या शॉर्ट मध्ये मिड विकेटचा एरिया खाली होता आणि डीप मधून मिड विकेट मधून खेळाडू जयदास मडवी येतील थ्रो करतील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली तुम्हाला. चांगली आहे. सगळ्या सूत्र अगदी आपल्या खांद्यावर घेतली. सगळ्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ते अंगावर घेतलेत प्रकाश वाघे यांनी आणि धावसंख्येला वेग देत असताना प्रचंड वेगाने पुढे पुढे चाललेत. आता थोडी शारीरिक एनर्जी देखील आता आतून आवाज द्यायला लागली आहे प्रकाश वाघे यांची. कारण त्यांनी वैयक्तिक आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 38 धावा केलेल्या आहेत. 15 बॉल मध्ये धावसंख्येचं सांघिक टोटल आपण पाहिलं तर 47 ऑन बोर्ड. काय बॅटिंग केली आज प्रकाश वाघे. प्रकाशमय कामगिरी या मैदानामध्ये केली त्यांनी. ही लेन चांगली होती. अपील भरपूर पाठीमागे खेळाडू जोपर्यंत बॉलला कलेक्ट करते थ्रो करते रन चोरले 25 सांगते. लेग्स बाईज ची धाव सांघिक कोट्यामध्ये ऍड केली जाईल. सांघिक टोटल प्रचंड वेगाने संघ पोहोचलेला आहे 48 वर. जो चौथं षटक जे आता मैदानात एंड झालंय या षटकामध्ये आल्या 12 धावा. फक्त एकच षटक एकच ओव्हर. दत्ता मडवी यांची जी दुसरी ओव्हर होती जी एकेरी धावेची ओव्हर होती त्यामध्ये 5 आले होते. प्रत्येक त्याच्यानंतर 3 ओव्हर ज्या डब्बर दुहेरी धावांचे राहिलेले आहे. 24 बॉलचा खेळ संपलाय आणि रणफलक जाऊन पोहोचलेला आहे 48 वर. एकंदरीत विकेट केला फक्त 1 40+ मोरबी संघाचं. चला लास्ट ओव्हर डेथ ओव्हर मध्ये
गोलंदाजी करावी लागणार आहे. नारायण मडवी याला आपण बघू शकता अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग करतील आणि डेथ ओव्हरमध्ये बघायचे रन इथून थांबवले जातील की ज्या पद्धतीने आतापर्यंत मोरबे संघ बरसलाय ही धावसंख्येचा वेग असाच सुरू ठेवतील. आज फलंदाजी फार सुंदर झाली आहे. नारायण मडवी सज्ज होत आहेत. लास्ट ओव्हर डेथ ओव्हर शॉर्ट लेंथ होती स्लॉट मध्ये आला आणि तसाच पाठवलाय डीप मध्ये फाईन लेगला आलेला. अगदी बघू शकता पंच आम्हाला इशारे करतात एक टप्पा चौकार. धावांची विध्वंसक इनिंग पंच इशारा करतात काहीतरी चेक करायचंय. येस डेफिनेटली. चला पुन्हा एकदा पंचाने इशारा केलेला आहे वर्ल्ड टेनिस क्रिकेटकडे. एक्झॅक्टली 486 हे क्लिअर करा. त्यामुळे डिसिजन थोडा पेंडिंग आपण ठेवतो. प्रकाश वाघे यांची विध्वंसक इनिंग तुम्ही पाहिली. चेक सध्या केले जाते उत्तर लगेचच मिळेल. बघायचा बॉल तर पाठीमागे चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु पंच आम्हाला सांगतात की हा चौकार आलाय लेग्स वाईजचा. त्यामुळे अजून सांघिक टोटल मध्ये 4 ऍड होते आणि याच्या अगोदर देखील 4च होता. हा देखील चौकार आहे. काय बॅटिंग झालेली आहे आज मैदानामध्ये. आता लेग्स बायच्या देखील रन येत आहेत एक्स्ट्रा. धावसंख्येचं एकंदरीत टोटल कांचनदादा आम्हाला माहिती देत आहेत की अर्धशतक जे सांघिक पूर्ण झालेलं आहे आणि रन फलकावर धाव आहेत त्या टोटल 56. छप्पन्न धावा ऑन बोर्डवर लागलेल्या आहेत. अंतिमचे आता काही चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. नारायण मडवी यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागतील कारण प्रकाश वाघे यांचा आक्रमक आहे. आता थोडंसं बॅकवर्डला बोलवलं होता क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चूक. नुकता तिथे फिल्डर होता आता त्या फिल्डर थोडंसं तिथून स्थलांतरित करण्यात आलं होतं आणि तीच गॅप हेरली. प्रकाश वाघे याने ठोकलाय चौकार. वाघे यांची वैयक्तिक खेळी वैयक्तिक त्यांनी आत्ता केलेले आहेत 46 का अर्धशतक बघायला मिळेल. 40+ मधील अर्धशतक आणि त्यांची उत्सुकता आता वाढली आहे. आज मैदान हादरवून सोडलं. अक्षरशः फलंदाजीतून धुव्वाकूल घातला आणि संपूर्ण मैदानामध्ये त्यांची तोडफोड फलंदाजी ही तुम्हाला अनुभवायला मिळाली आहे. अजूनही या पहिल्या सत्रात 3 बॉल येणं बाकी आहे. संधी आहे मैदानामध्ये प्रकाश वाघेंना अर्धशतक पूर्ण करण्याचे रिव्हर्स अटेम्प्ट करताना दिसले. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालाय का नाही पंच सांगतात नाही. लेग्स बायची रन आलेले आहे. सिंगलच बनेल. धावसंख्येचं टोटल झालेलं आहे ऑन बोर्डवर धावा आहे त्या टोटल 61 धावा लागलेले आहेत. शेवटचे 2 बॉल आता उर्वरित आहेत. नरेश वडिके ज्याने त्यांचा रोल अदा केलाय. सिंगल डबल 3 सिंगल 1 डबल आतापर्यंत त्यांनी केले. का पुन्हा एकदा सिंगल कडे जातील प्रकाश वाघे यांना संधी देतील की आक्रमण करतील हे बघायचंय. फुल टॉस आलाय स्लॉट मध्ये आणि बघा तिथे 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि रन मात्र पूर्ण झालेली आहे. प्रकाश वाघे पोहोचलेत स्ट्रायकर एंड कडे. 1 रन बनेल. सांघिक धावसंख्या झालेले आहेत. बोर्डवर धावा लागतात तर टोटल 62 धावा. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी प्रकाश वाघे यांना हवाय 1 चौकार आणि संघाला देखील खूप चांगला उच्च जो हाय टोटल कडे पोहोचवलेला आहे सध्या फलंदाजी करणाऱ्या अगदी प्रकाश वाघे यांनी. सुरुवातीला शांत दिसले नंतर आक्रमक त्यांचा खेळ पुढे सरसावले. बाउन्सर अटेम्प्ट केला आणि हा बॉल आलाय डॉट. प्रकाश वाघे यांचा अर्धशतक जरी अर्धवट राहिलं असेल
परंतु 40+ वैयक्तिक 46 धावांची त्यांची इनिंग आवडली असेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रकाश वाघे नॉट आउट 46 धावा त्यांनी केल्या. क्या बात आहे. 40+ मधील दरारा काय असतो हा त्यांनी दाखवला. खूप चांगली बॅटिंग. पहिले सत्र संपले. 62 धावा झालेले आहेत. 62 हा भरपूर हाय स्कोर आहे आणि 63 धावांचं एक भलं मोठं आव्हान उमरोली संघाकडे सेट करण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे या धावा चेस होतील की डिफेन्स होतील हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु उमरोली संघासाठी मोठी ऑफर आलेली आहे. माजी सरपंच महेंद्र माले यांच्याकडून लगातार 2 षटकार ठोकले तर 1000चं पारितोषिक. लगातार 3 षटकार ठोकले तर 1500. मॅच जिंकली तर 11000 आणि 2 बिअर बॉक्स. ही मोठी संधी आहे महेंद्र माले यांच्याकडून. उमरोली संघानं याकडे भरपूर त्यासाठी मेहनत त्यांना करावी लागेल. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल डॉक्टर गोपीनाथ पाटील सर आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. कारण एक चांगला समालोचन संपूर्ण त्यांनी केलेलं आहे. गोपीनाथ पाटील सर तुम्ही जॉईन होत आहेत. चला ते याच्यानंतर जॉईन होणार. तोपर्यंत आपण जाऊया. आमच्यासोबत जॉईन होतात आमचे युवा समालोचक शुभम म्हात्रे वयाल यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच वैभव सर. आपण या ठिकाणी आता दुसऱ्या सत्राकडे वळतोय जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना टोटली 62 धावा मोरबे 40+ या संघाने मात्र बनवल्यात. 30 बॉल आणि गरज होती 63 या धावसंख्येची. इथून आपण पाहतोय की महेंद्र माळी माजी सरपंच उमरोली यांच्याकडून 2 बॉलवरती 2 6 लगावले तर 1000. 3 बॉलवरती 3 6 जर लगावले तर 1500. आणि उमरोली संघानं हा सामना जर जिंकला तर तब्बल 11000 रुपये आणि 2 बिअर बॉक्स हे पारितोषिक सन्माननीय महेंद्र शेठ माळी माजी सरपंच उमरोली या साहेबांकडून उमरोली संघासाठी मात्र दिलं जाईल. उमरोली संघासाठी सुवर्ण संधी आहे. हा सामना जिंकला तर बरेचसे पारितोषिक त्यांना मात्र मिळतील.
परंतु कसा खेळ उंबरोली टीमचा होईल ते मात्र आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायचं आहे. सलंबीची जोडी मैदानात विशाल माळी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज दत्ता मडवी यांना पाहतोय. गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी मुरबे 40+ टीम कडून पहिला गोलंदाज नरेश फडके इथून ओव्हर द विकेटचा अँगल वापरून गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहणार आहोत. तर सन्माननीय जगदीश खोपकर साहेब सध्या मॅचला आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील त्यांच्या टीमला शुभेच्छा. खरं तर आज त्यांना आम्ही मिस केलं, आज ते प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. तुमच्याकडून देखील टीमला शुभेच्छा आम्ही देतो. पहिलाच बॉल अगदी खऱ्या अर्थानं यॉर्कर पद्धतीचा बॉल मात्र पाहायला मिळाला. अगदी जटवाली यॉर्कर या चेंडूला आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आउटसाईड ऑफ स्टंप अगदी बुंदाट बॉल मात्र फेकला आणि पहिला चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. 30 बॉल आणि विजयासाठी मात्र 63. इथून मोठी धावसंख्या चेस करायची आहे. पहिल्या षटकापासून आक्रमण करणं ही गरज आहे. यावेळेला मात्र गॅप परफेक्ट शोधली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे पहिला चौकार तो महेंद्र विशाल माळे यांच्या बॅटमधून. डॉट आला होता. दुसऱ्या बॉलवरती मात्र आक्रमण आपले इरादे स्पष्ट केलेत. विशाल माळेंच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. हो, यावेळेस देखील बॅटच्या स्लॉटमध्ये बॉल आला नाही. या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. गरंगलत बॉल शॉट मिड विकेटला गेला. तिथे मात्र फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल रन, सिंगलच्या बरोबरीनं एक धावसंख्या धावफलक्यावरती होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाची जिम्मेदारी घेऊन आपण नरेश फडके यांना गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, 2 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर. यावेळेस देखील बिगेट काढण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, फिल्डरच्या डोक्यावरून ओव्हर दी रोप हा चौकार आला फलंदाज दत्ता मडवे यांच्या बॅटमधून. थँक्यू सो मच डीजे. अगदी प्रत्युत्तर दिले जात आहे. ठोसा ठोसा या ठिकाणी पाहायला मिळालाय. ज्या सुरुवातीची गरज होती बॅटिंग करत असताना उमरोली या संघाला ती सुरुवात डेफिनेटली झाली आहे. 9 धावा धावफलक्यावरती. दत्ता यांनी देखील चौकारानं आपला स्टार्ट ओपन केलाय. हो, यावेळेस देखील फुल लेनचा बॉल, चांगला फटका, अगदी ब्लॅक स्क्रीनला टच होणारा हा चौकार. सलग 2 चेंडू सीमारेषा पलीकडे. दत्ताच्या यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. अफलातून बॅटिंग मात्र चालू आहे. सुरुवातच आक्रमक केली आहे. शेवटचा बॉल थोडासा फुल टॉस होता, बॅटच्या रडार मध्ये आला नाही. बॅकअप देण्यासाठी अगदी शॉर्ट थर्डमॅनचे फिल्डर जोपर्यंत येतील त्या अगोदर मात्र एक सिंगल रन धावून कंप्लीट होईल. एकेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती या 14 या आकड्यावरती. चौदा धावा पहिल्या षटकानंतर अगदी चांगली सुरुवात. सलामीची जोडी मात्र मैदानात एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. ओ, यावेळेस लेफ्ट आर्म गोलंदाज अगदी आपण ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती प्रकाश वाघे या ठिकाणी आलेत. डावखुऱ्याचा तेज तरार गोलंदाज आहे. फुल लेनचा बॉल अगदी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. दोन्ही चेंडू अगदी फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळालेत. प्रचंड वेग 2 बॉलवरती पाहायला मिळाला आहे आणि दोन्ही चेंडू या ठिकाणी डॉट आलेत. 24 बॉल जिथे 49 ची गरज होती. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडे शफल झाले, जागा बनवली होती. अगदी बॅकवर्ड स्कोअर लेग या क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकंसं चांगलं टायमिंग झालं नाही आहे आणि मिळेल फक्त एक सिंगल. आणि त्यानंतर सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. संघ पोहोचला तो 15 या आकड्यावरती. गोलंदाजावरती या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण चेक करा.
गोलंदाजीच्या शैलीवरती या ठिकाणी आता आक्षेप घेण्यात आला. 3 बॉल अगदी चांगला लेंथ वरती पाहायला मिळालेत काशीनाथ या गोलंदाजाचे. यावेळेस देखील थोडीशी लेंथ मात्र पाहावी लागेल. पंचांचा यस वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. अगदी खेळाडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू मात्र पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राच्या बरोबरीनं संघ पोहोचला तो 16 या आकड्यावरती. यावेळेस मात्र चालाकी दाखवली, गॅप मधून बॉलला काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर तैनात आहेत, बॉलवरती येतील, उचलतील, फेकतील. त्या अगोदर मात्र 2 धावा या सहजरित्या धावून कंप्लीट. सिंगल डबल धावांना देखील प्राधान्य बॅटिंग करत असताना उमरवली संघाच्या माध्यमातून मात्र दिले जात आहे आणि 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल ते 18 या आकड्यावरती. पॉवर प्ले नंबर 2चं षटक. 3 फिल्डर आपण आता तिसर सर्कलच्या बाहेर पाहतोय. फुल लेनचा बॉल घुमवला, हवेत मिस्टामिक झालेत. विकेट नंबर 1 गॉन. हा पहिला करारा झटका. फलंदाज विशाल माळी बॅक टू द पवेलियन. ती 18 असताना जिथे 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्टार्ट अगदी पहिल्या षटकामध्ये चांगला दिला गेला होता. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आपण काशीनाथ वाघे या गोलंदाजानं पाहिला थोडासा ब्रेक धावसंख्येवरती लागलाय. जो कमबॅक करायचा होता तो कमबॅक डेफिनेटली गोलंदाज काशीनाथ यांच्या माध्यमातून झाला. नवीन खेळाडू मैदानावरती नरेश. पहिलाच बॉल लॉफ्ट ऑन ड्राइव्ह. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्याच बॉलवरती मिड विकेटच्या वरून ठोकला हा षटकार. दोन षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तर 24. एक बाद 24. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट. जिथे 30 बॉल आणि 63 बनवायच्या होत्या पहिल्या षटकापासून, पहिल्या बॉल पासून आक्रमण करणं ही सातत्याने गरज होती. ते आक्रमण यश निश्चितपणे झालंय. पहिल्या ओव्हरला आपण पाहिलं गोलंदाज नरेश फडके यांच्यावरती 14 धावा आल्या. विकेट मात्र त्यांना मिळाली नव्हती. त्यानंतर गोलंदाज काशीनाथ वाघे गोलंदाजीच्या मार्कवरती आले होते. सुरुवात चांगली राहिली. पहिले सुरुवातीचे 2 डॉट टाकले. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा वाईड आला. त्यानंतर डबल धाव मिळाली. त्यानंतर विकेट मिळवली होती. चांगली गोलंदाजी 5 बॉलवरती राहिली होती. परंतु शेवटच्या बॉलवरती, पहिल्याच बॉलवरती नरेश यांच्या बॅटमधून हा मोठा फटका आपण षटकार पाहिला आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 18 बॉल आणि इथून आता 39 या धावसंख्येची गरज. अगदी कांचन सर रन रेट, आस्किंग रन रेट, रिक्वायर रन रेट आपण पाहिलं तर 13च आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावाची सरासरी मेंटेन ठेवायची आहे. ते उमरवली या संघाला. द विकेट नवीन गोलंदाज. पहिल्याच बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीची फिल्डिंग. स्वतःवरची नाराज आहेत आणि नाराज देखील असणं आता गरजेचं आहे, कारण त्यांना त्यांच्या विकेटचं महत्व हे माहीत होतं. सुरुवातीला क्रीज सोडली होती, परंतु गोलंदाजाने कुठलीही चूक केली नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला मात्र अडवलं, फील्ड केला आणि लगेच मात्र बॉल स्टंपवरती लावला आणि हा विकेट जाईल. दुसरा धक्का मिळेल तो उमरोली 40+ टीमला. या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं नरेश
फडके या ठिकाणी मात्र बाद झालेत. नरेश मडवी या ठिकाणी बाद झालेत. पहिल्याच बॉल वरती लॉफ करण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट जरूर केला होता. कमालीची फिल्डिंग, वॉट कॅच आणि फलंदाज बाद. सलग 2 विकेट 2 बॉल वरती मिळाल्यात आणि हा तिसरा धक्का मिळालाय तो उमरोली 40+ टीमला. मात्र बास झालेत. अगदी पहिल्याच बॉल वरती थोडेसे नाराज देखील आपण नरेश मडवी यांना होताना पाहिलंय, कारण त्यांनी पहिल्याच बॉल वरती षटकार लगावला होता. त्यानंतर स्वतःवरती नाराज जरूर आहेत, कारण क्रीज लवकर सोडली होती. त्यानंतर विकेट किपर आपण गोलंदाज अगदी चालाक पाहिला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल जसा आला लगेच स्टंपवरती लावला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली होती. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. राजेश पहिलाच बॉल फेस करत असताना आधी व्ही शेप मध्ये सरळ बाटना फटका एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 25 या आकड्यावरती. उर्वरित आपण पाहतोय की 15 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि विजयासाठी 38 या धावसंख्येची गरज आहे. डावकुऱ्या हाताचा फलंदाज जयदास मडवी आपल्याला आता इनॅट स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील. फिल्डिंगची व्यवस्था थोडीशी चेंज. अगदी ऑन साईडला आपण पाहतो 3 फिल्डर, एक मिड विकेटला, एक फिल्डर अगदी पाहिला तर काऊ कॉर्नरच्या दिशेने, एक फिल्डर लॉंग ऑनला पाहतोय आणि एक फिल्डर आपण एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये मात्र पाहतोय. फिल्डिंगची व्यवस्था सेट केली आहे. ओर द विकेटनं गोलंदाजीच्या मार्कवरती नरेश फडके ओ लीव केल्या. दांडी गुल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरुवातीला शफल झाले, थोडंसं ऑफसाईडला निघले. अगदी परफेक्टली चेंडू स्टंपवरती लागला. विकेट नंबर आपण पाहतोय 4. हा 4था धक्का मिळाला तो उमरोली या संघाला. चौदा बॉल आणि इथून आता 38 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 39 पाहिजे होत्या. काय अफलातून गोलंदाजी राहिली ती नरेश फडके या गोलंदाजाची. फक्त आणि फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्या होत्या नरेश यांच्यावरती, परंतु कर्णधारानं नरेशवरती दाखवलेला विश्वास हा पूर्णपणे नरेश यांच्या माध्यमातून आता सार्थ ठरवला जातोय. 1 धाव फक्त धावफलकावरती आतापर्यंत दिली आहे आणि आपण पाहिलं तर 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवल्यात. निलेश कणेरे नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 14 बॉल आणि 38 ची गरज आहे. प्रत्येक 6 साठी रमेश पवार आऊ यांच्याकडून फलंदाज निलेश यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगली गोलंदाजी ओव्हर द विकेट. ओ दांडी गुल, फर्निचर विल बी डिस्ट्रॉय. बुंदात चेंडू मात्र फेकला आणि सलग हा दुसरा धक्का दिला. फलंदाज निलेश आल्या पावले या ठिकाणी माघारी परतलेत. दोन 6 लगावले तर 1000 रुपयाचं प्राइस. 3 बॉल वरती 3 6 जर लगावलं तर 1500. उमरोली संघाने सामना जर जिंकला तर 11000 आणि 2 बिअर बॉक्स देखील मिळतील. परंतु सध्याच्या स्थितीला अगदी आपण पाहतो गोलंदाजी करणाऱ्या मोरबी टीम कडून कमबॅक मात्र केलं जात आहे. फुल लेनचा बॉल होता, व्ही शेप मध्ये खेळून काढलाय. सिंगल साठी मिळेल फक्त एकच धाव आणि 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. कमालीची गोलंदाजी, अगदी चांगली लेंथ, वेगावरती देखील नियंत्रण होतं. कमबॅक करून दिलाय गोलंदाज नरेश फडके या गोलंदाजाने आपल्या मोरबी टीमसाठी. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 26. आता उर्वरित या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि अगदी सरासरी आपण पाहिली
तर 18.50च्या सरासरीनं 37 या धावसंख्येची गरज. एकाही क्षणाचा विलंब न करता बॉल लगेच आपण पाहिलं तर थ्रो देखील केलाय. सिंगल रन फक्त मिळते. सिंगलच्या मदतीनं 11 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 36ची गरज आहे. हा फटका देखील जमीन लगतचा पाहायला मिळाला. सिंगल रन. डबलचा प्रयत्न. डबल धाव थोडीशी महागडी ठरली असती जर गोलंदाजानं अगदी योग्यरित्या बॉल हातामध्ये घेतलं असतं तर विकेटची चान्स होती. विकेट मिळत नाहीये. मिळतील त्या 2 धावा आणि 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या 2ने वाढेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 29 या आकड्यावरती. 10 बॉल आणि विजयासाठी आता 34ची गरज आहे. हो, यावेळेस देखील क्रॉस बाटनं मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. जसजसे पालकर सर आता निर्धाव चेंडू येत जातील तसा प्रेशर दबाव बॅटिंग करणाऱ्या उंब्रोली संघावरती मात्र वाढत जाईल. सामन्यात थोडेसे या ठिकाणी कमबॅक त्यांचं झालं होतं, परंतु तदनंतर जसा गोलंदाज नरेश फडके आला, नरेश फडकेने जो ब्रेक लावला धावगतीवर तिथून मात्र निश्चितपणे गोलंदाजी करणाऱ्या मोरबेज संघाने मात्र कमबॅक केलाय. 9 चेंडू आणि 34. यावेळेस फटका मोठा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग झालेत. आणखीन एक विकेट. फलंदाज मात्र बाद आणि हा आपण पाहतोय 5वा धक्का मिळालाय. 6वा धक्का मिळालाय तो उंब्रोली संघाला. दीपक पाटील यांना आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी. 4 बॉलवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट मिळवली. 8 चेंडू आणि आता 34 बनवायच्या आहेत. इथून सिंगल डबल धावण काहीही होणार नाही. काही फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या मोरबे संघाला. मोठे फटके पाहिजेत. 2 बॉल अजून बाकी आहेत. उरतो विकेट. पहिलाच बॉल. यावेळेस देखील कार्पेट लेवलचा फटका जमीन लगतनं. गरंगल चेंडू आपण पाहिला. डीप मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे आणि त्याच खराब फिल्डिंगचा मिळाला हा चौकार. 4 धावा. धावा येण्याची गरज आहे ती उंब्रोली संघाला. यावेळेस मात्र खूप चांगला लेंथ वरती बॉल पाहायला मिळाला आहे. दीपक पाटील कमालीचं षटक हातलत असताना शेवटचा बॉल टाकलाय डॉट. या ठिकाणी 4थं षटक समाप्त होईल. 4थ्या षटकानंतर उंब्रोली संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 6/33. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि विजयासाठी मात्र आपण पाहतोय 30 धावसंख्येची गरज. सांगत असताना षटकार. थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा. या कंप्लीट तिसरीचा प्रयत्न कदाचित करायचा होता. शेवटला मात्र नकार आलाय. 2 धावा यस मिळतील आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 41 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 22ची गरज आहे. 4 बॉलवरती 4 6. हो, यावेळेस देखील फटका चांगला आहे. गॅप मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॅकअप देण्यासाठी फिल्डर आलेत. बॉलला उचलतील, फेकतील. त्या अगोदर मात्र 2 धावा या कंप्लीट. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 43 या आकड्यावरती.
3 बॉल आणि आता 20 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. यावेळेस देखील गॅपमधून फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग कमालीची पाहायला मिळते. थोडेसे पंबल झाले आणि लगेच मात्र 2 धावा या कंप्लीट. 2 धावा जरूर मिळाल्यात, परंतु आता सामना थोडासा दूर जात चाललाय. तो बॅटिंग करणाऱ्या उमरोली या संघाकडून. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 45 पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 2 बॉलवरती जरी 2 षटकार आले तरी 12 धावा होत आहेत. 2 लिगल बॉल टाकण्याची गरज आहे. ती गोलंदाज प्रकाश वाघे या गोलंदाजांना. चांगला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल आणि 18ची गरज. हा सामना या ठिकाणी जवळजवळ जिंकलाय तो मोरबे या संघानं, परंतु फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे. गतीमध्ये परिवर्तन. शेवटचा बॉल थोडासा चेंज ऑफ पेसनं टाकला होता. ऑन ड्राईव्ह केलं. फिल्डिंग कमालीची पाहायला मिळाली नाही आहे. फिल्डरला चकवून बॉल सीमारेषा पलीकडे. लास्ट बॉलवरती आला हा चौकार, परंतु हा सामना जिंकला तो गोलंदाजी करत असताना मोरबे 40+ या संघानं. दुंद्रे संघ आणि मोरबे संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार ताबडतोब यायचंय. या 2 संघामध्ये आता विनर मॅच होणार, तरी टॉससाठी यायचंय. विना विलंब, कोणत्या प्रकारचा उशीर करू नका, ताबडतोब यायचंय.